मार्क यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु 2 षटकार बॅक टू बॅक आले आणि मॅच फिनिश झाली. तर आम्ही नामदेवजी मार्क यांना विनंती करत आहोत 500 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. पहिला चेंडू या ठिकाणी नितीन धुळेचा. वेगवान तेज तर्रार बॉलर आहे तो मात्र श्रीवीरा बीड संघाचा, जो बेस्ट बॉलर देखील ठरला A1 जोडी चषक खांडपेच्या स्पर्धेमध्ये आणि पूर्णपणे जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीमला लीड करत असतो. विनायकजी मार्के, त्याचबरोबर स्वप्नीलजी कांबरी आणि नरेशजी भगत यांना विनंती करत आहोत व्यासपीठावरती यावं. पांडुरंगजी माळी साहेबांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 1000 होते, परंतु 2 ठोकलेले नामदेव मार्के यांना आपण 500 रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. चांगली फिल्डिंग या दरम्यान आणि पहिली धाव पण झाली विघ्नार्थ जय हनुमान कर्जत संघाची. नितीन धुळेच्या विरोधात मात्र सावध पावित्र्य घेतलंय तो 2 फलंदाजांनी, अनिकेत आणि भावेशने. त्यांना माहिती आहे की नितीन धुळे या संघाचा टॉप क्लास बॉलर आहे आणि त्याच्या विरोधात पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याच्या गोलंदाजीचा अभ्यास करून आपल्याला बॅटिंग करावी लागेल. आणि तसा सुरुवातीच्या 2 चेंडूंचा खेळ झाला. 1 धाव फलकावरती ओपन झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे मनसे रायगड चषकामध्ये जय हनुमान विघ्नार्थ कर्जत संघाचा. नितीन धुळे चांगल्या स्ट्रॅटेजीने चांगल्या रनअपने तो मात्र बॉलिंग करतोय. समोर मात्र स्ट्राईक रोटेट झाले आणि आता भावेश कर्जत टीम कडून इथून मात्र सलामी स्वीकारतोय. फटका भावेशचा, खेळाडू धावतायत. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू मात्र कलेक्ट केला तोपर्यंत 1च धाव. 3 बॉल आणि 2 धावा. अतिशय संत सुरुवात आहे विघ्नार्थ जय हनुमान आकुर्ले कर्जत संघाची. खरं तर या क्रीडा स्पर्धेची आपण क्रेज पाहताय, प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेज आहे या स्पर्धेची. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची अत्यंत प्रसिद्ध अशी स्पर्धा मनसे रायगड चषक 2025 तुम्ही अनुभवताय. पहिली रात्र, प्रेक्षकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी तुम्ही बघताय. चौथा बॉल, चौथा चेंडू थोडा खाली राहिला आहे नितीन धुळेचा. वेग भरपूर आहे या खेळाडूकडे. अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील तुम्ही विकेट हॅट्रिक घेताना नितीन धुळेला बघितला असेल. त्यामुळे श्रीवीरा बीड संघाकडे गोलंदाजीतला हुकमी एक्का म्हणून नितीन धुळेकडे पाहिलं जातं आणि 4 चेंडू मध्ये धावा त्याने खर्च केला, अवघ्या 2. स्पर्धा अतिशय चांगली आहे. स्कोर येतो 4 बॉल मध्ये अवघा 2. नितीन धुळे पुन्हा मार्गस्थ झाला 5व्या चेंडूसाठी. ऑन साइडला या ठिकाणी एका धावेचा कॉल आहे. 1 धाव इथून मिळेल. 5 चेंडू आणि विघ्नार्थ कर्जत संघाची धावसंख्या ती मात्र 3. पहिल्या 2 मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर अगदी क्रिकॉनच्या चेंडूवरती काय लाजवाब फटकेबाजी होती ती फलंदाजांची. अगदी पहिल्या मॅच मध्ये सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब थँक्यू डीजे. आणि आता श्रीवीरा बीड संघासाठी कॅश प्राइज इथून अनाउन्स होत आहे. 222 सरकार सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्या वतीने मात्र विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर श्रीवीरा बीड संघासाठी सुधाकर घारे फाउंडेशन 222 सरकार यांच्याकडून हे मोठं कॅश प्राइज आहे. गोलंदाजांसाठी एक नामी संधी आहे. आणि महेंद्र आला ओव्हर नंबर 2 मध्ये. P2चं षटक इथून स्टार्टअप केलं जाईल. धावा आहेत त्या 3. विघ्नार्थ जय हनुमान कर्जत संघाला गिअर आता बदलावे लागतील कारण स्कोअर पॉवर प्ले मध्ये आलाय तो मात्र अवघ्या 3 धावा. आता ओव्हर नंबर 2 मध्ये मात्र तुम्हाला सेट ऑन फायर करावं लागेल. पहिलाच बॉल पुल केला, ऑन साइडला खेचलाय तो षटकार.
अनिकेतने पहिल्या ओव्हरमध्ये थांबा घेतला होता, आता मात्र महेंद्र वरती षटकार. स्कोर मात्र 9 धावसंख्येवरती पोहोचलाय. मनसे रायगड चषकाची ही मानाची स्पर्धा. फटका भारी आहे. वन्स अगेन ऑन साइडला लॉंगेस्ट षटकार कर्जतच्या अनिकेतचा. हा दुसरा सिक्सर. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत आणि भावेश बॅटिंग करत होते ना, कर्जतचे देखील सपोर्टर म्हणत असतील की पॉवर प्ले मध्ये इतकी शांतता या दोन फलंदाजांनी का स्वीकारली. दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिकेतने त्या शांततेला भंग करत महेंद्रवरती अटॅक चढवला आणि 2 षटकारांनी स्कोर झालाय तो मात्र 15. महेंद्र खरं तर ज्या एंडने बॉलिंग करतोय त्या एंडने चांगली ओव्हर टाकलेली आधीच्या मॅच मध्ये गोलंदाजाने, पण अनिकेत मात्र पूर्णपणे हवी ठरतोय. महेंद्रला कमबॅक करावा लागेल कारण ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि एकही विकेट विघ्नार्थ जानमन कर्जत टीमची आउट झालेली नाहीये. त्यामुळे थोडी स्ट्रॉंग बाजू आहे सध्या विघ्नार्थ कर्जत संघाची. तिसरा चेंडू बॅटला ब्रश झालाय, शरीराला देखील थोडा स्पर्श करत स्वतः गोलंदाज महेंद्र पुढे सरसावला. कुठलीही धाव नाही, चेंडू मात्र डॉट. खरं तर हा चेंडू महेंद्रला पुनरागमन करण्याची संधी देऊन गेला. जय सातत्याने सल्ला मसलत करतोय महेंद्रच्या सोबत, कारण त्याला माहिती आहे की जर महेंद्रची ओव्हर महाग ठरली तर कदाचित येणाऱ्या बॉलरवरती देखील त्याचं टेन्शन जाणवेल. आदरणीय जितेंद्रभाई पाटील मंचावरती बसून आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत पाहुणे देखील मंचावरती उपस्थित आहेत आणि या पहिल्या रात्रीच्या मॅचेसचा मात्र आनंद घेतात. फुलटॉस आहे, मागे खेचलाय, ठोकलाय तो मात्र चौकार. पंचांनी घोषित केलाय नो बॉल, नो प्लस चौकार. धावा मिळतील 5. इथून मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून DRS घेण्यात आला. एक्झॅक्ट चेंडू कुठे होता याचं चेकिंग केलं जाईल. थर्ड अंपायर टेक्निकल टीम या ठिकाणी डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. डिसिजन आहे नो बॉल, नो बॉल प्लस चौकार. धावा मिळतील 5 आणि नेक्स्ट बॉल असेल तो मात्र फ्री हिट. आणखीन एक संधी आहे ती मात्र अनिकेतसाठी. स्कोर झालाय तो मात्र 20. 3 चेंडू 20 धावा. फ्री हिटची चान्स आहे ती अनिकेतसाठी. समोर होता चेंडू, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण दिशेने बरकटलाय. पंचांचा निर्णय आला. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यात. एका धावेने स्कोर वाढेल. यस यस सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण अंपायर डिसिजन विल बी फायनल, सो डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर. बॅक टू द गेम. इथून खेळाडू पोहोचतात. महेंद्र पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती पोहोचतो आणि प्रेक्षकांना हवेत ते मात्र षटकार, चौकार, तुफानी बॅटिंग. तर दुसरीकडे मात्र श्रीवीरा बीड संघाच्या सपोर्टरला हवंय की इथून एकही विकेट आलेली नाहीये, त्यामुळे चान्स मोठी आहे. फ्रीटचा चेंडू होता, इथून मात्र वाईड आला, पण आणखीन एक चान्स आहे ती फ्रीटच्या स्वरूपात अनिकेतसाठी. फ्रीट मात्र कंटिन्यू आहे. गोलंदाज महेंद्र. फ्रीटचा चेंडू होता, कुठलाही धोका नव्हता. डॉट बॉल टाकलाय महेंद्रने. धावत संख्या या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरला 3 होत्या, त्यानंतर गती देत स्कोर पोहोचला तो मात्र 21. 4 बॉल महेंद्रचे धावा आहेत 21. अनिकेत इथून मात्र पूर्णपणे गेम बॅलन्स करतोय. स्कोर मात्र त्याने या ओव्हरमध्ये वाढवला आणि याच स्कोरने जर बॅटिंग करत राहिले तर मात्र एक मोठी टोटल विघ्नार्था जानमन कर्जत टीम उभारेल. 5वा चेंडू मागे चाललाय. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न, पुढे चाललाय चेंडू. भरपूर प्रयत्न आहेत खेळाडूचे. अगदी लास्ट मोमेंटला चेंडू इथून मात्र फील्ड केला. 2 धावा इथून मिळतील. एका पायाने खरं तर ढकलला, दुसऱ्या पायाने अडवला. 2 धावांनी स्कोर वाढला. स्कोर झालाय तो मात्र 23. मनसे रायगड चषकामध्ये खरं तर उद्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे.
उद्या मात्र सर्व प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असेल आणि तो लकी ड्रॉ विनर प्रेक्षक उद्या आम्हाला नक्की मिळेल. फुल टॉस आहे ऑन साइडला, खेळाडू तैनात आहे, मिसफील्ड झाली, चेंडू सीमा पार. मनसे रायगड चषकाचा हा धुवाधार चौकार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का आहे साऱ्यांच्या मनात दादा आहे साऱ्यांच्या मनात. थँक्यू डीजे. मंचावरती बरेचसे पाहुणे उपस्थित आहेत. मी जितेंद्रभाई पाटील यांना विनंती करेल, भाईंना विनंती करेल की आपण स्वप्नीलजी कांबरी यांचा सन्मान भाई आपल्या शुभ हस्ते करावा. आदरणीय स्वप्नील कांबरी यांचा सन्मान मनसे रायगड चषकाचे खरं तर ज्यांच्या नावाने या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे ते मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते स्वप्नीलजी कांबरी यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करीत आहोत. युवा तरुण तडफदार नेतृत्व स्वप्नीलजी कांबरी यांचा सन्मान स्वतः भाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही करीत आहोत. लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. त्यानंतर मी जितेंद्रभाई पाटील भाईंनाच विनंती करेल की आपण विनायकजी मार्के यांचा सन्मान, आणखीन एक डॅशिंग नेतृत्व म्हणजे विनायकजी मार्के यांचा देखील सन्मान भाई आपल्या शुभ हस्ते आपण करावा. खरं तर त्यानंतर पांडुरंगजी पाटील यांचा देखील सन्मान भाईंच्या शुभ हस्ते होईल. खरं तर ही सर्व जीवाभावाची माणसं आहेत जी दरवर्षी जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये उपस्थित असतात. 2 ओव्हर इथून समाप्त झाला, स्कोर झालाय विघ्नार्था जय हनुमान कर्जत संघाचा 27 धावा. 24 धावांची महाग ओव्हर ठरली ती मात्र महेंद्रची. सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत, प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आणि मनसे रायगड चषकाची पहिल्या फेरीतली खरं तर चौथी मॅच पांडुरंगजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती होत आहे. डिक्सल टीमचे वरिष्ठ खेळाडू दिग्गज खेळाडू पांडुरंगजी पाटील यांचा मनपूर्वक स्वागत. 40+ मध्ये देखील सध्या पांडुरंगजी पाटील यांची खेळी तुम्ही बघू शकाल. सर मनपूर्वक स्वागत आहे मनसे रायगड चषकामध्ये आपलं. खरं तर जितेंद्रभाई पाटील यांचं देखील क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि असे दिग्गज खेळाडू भेटले की भाईंना देखील क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देता येतो. ओव्हरला सुरुवात होईल. पहिला बॉल समोर लॉफ केलाय, लॉंग ऑफचा खेळाडू पाहतोय, चेंडू सीमा पार, ताबडतोब षटकार. थँक्यू डीजे. पहिली ओव्हर दोन्ही फलंदाजांनी खेळून काढली, कोणालाही दोष दिला नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिकेतने भारी बॅटिंग केली. आता भावेश भारी बॅटिंग करतो तिसऱ्या ओव्हरमध्ये. बाहेर काढण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. विघ्नार्था जय हनुमान कर्जत संघाचं प्लॅनिंग चांगलंय. 2 खेळाडू बरोबरीने उतरले. पहिली ओव्हर थोडी संत गेली, दुसऱ्या ओव्हरमध्ये एकाने ताबडतोब बॅटिंग केली. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये भावेश देखील तसंच आक्रमण चढवतोय. हवे ते चेंडू यस्ट्यांच्या मागे पकडली आहे कॅच, बॅटर आउट. पहिला धक्का विघ्नार्था कर्जत टीमला. थँक्यू डीजे, थँक्यू. इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि खेळाडूच्या मुखामध्ये एकच नाव आहे, ते मात्र मनसे रायगड चषकाचे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते ते आदरणीय मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष
आदरणीय जितेंद्रभाई पाटील आणि भाई स्टेजवरती बसून या मॅचेसचा आनंद घेतात. स्कोर येतो मात्र 34. समोर खेळलेत, कव्हरमधून चेंडू ढकवला, खेळाडू तयार आहे. इथून मात्र सिंगल मिळेल सावध पावित्र्याने. आता अनिकेतला स्ट्राईक वरती आणलंय कारण विघ्नहर्ता कर्जत टीमचा स्कोर 35 वरती आहे. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावरती आहे आणि 3 चेंडू संपले ते मात्र गणेशचे. करता श्रीवीरा बीड संघाने स्ट्रॅटेजीमध्ये थोडा चेंजेस आणला कारण जो नितीन धुळे फॉर्म मध्ये ज्याने अवघ्या 3 धावा दिल्यात त्याच्याकडे लगेच दुसरा षटक न देता खरं तर नवीन गोलंदाजाचा वापर श्रीवीरा बीड टीमने केला. खरं तर असाच गेम प्लॅन चेंज केल्यानंतर काहीतरी बदल होतो ते अनुभवत असताना चांगला चेंडू होता. अनिकेत सेट झालाय. आता त्याच्या बॅटमधून धावांची अपेक्षा आहे आणि धावांची भूक तर पाहिजेत. ज्या पद्धतीने भारतीय संघासाठी विराट कोहली बॅटिंग करतो, वय किती होऊ द्या, धावांची भूक मात्र कमी नाही. तशी अनिकेतला आता विघ्नहर्ता कर्जतसाठी त्या धावांचा ओघ वाढवावा लागेल कारण ह्या ओव्हरमध्ये गणेश इथून मात्र मागे 3 बॉलमध्ये अवघी 1 धाव टीमसाठी खर्च करतोय. अनिकेतचा शॉट हवेत आहे. स्वतः गोलंदाज गणेश पकडले कॅच, कॉटन बॉल, बॅटर आउट. अनिकेत हॅज टू डिपार्ट. थँक्यू डीजे. यानंतर मात्र द्वितीय फेरीच्या मॅचेसला सुरुवात होईल आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना रंगेल. तो मात्र जय भवानी वावळोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल. तो मात्र अधिराज 11 दिबा पाटील उमरोली. दोन्ही कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्टिंग करा ही आपल्याला रिक्वेस्ट असेल. आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस या 4 ओव्हरच्या खेळवल्या जातील याची आपण नोंद घ्या. विकेट आलेली अनिकेतची, त्यानंतर ओम आलाय मैदानाच्या आत आणि आता गणेशच्या गोलंदाजीचा हा शेवटचा चेंडू आहे ओव्हर नंबर 3चा. या स्पर्धेची भव्यता तुम्ही पाहतात. वनसे रायगड चषकाची जितेंद्रभाई पाटील यांची ही स्पर्धा आणि गणेशचा ओव्हर नंबर 3चा अंतिम बॉल, अंतिम चेंडू ओव्हर नंबर 3 इथून कंप्लीट. 3 ओव्हरचा स्कोर जाऊन पोहोचलाय तो 35. आदरणीय भरतजी लोंगले यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. भरतजी लोंगले साहेबांचं मनसे रायगड चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत आपण पाहिली ती भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सर्व पदाधिकारी जितेंद्रभाई पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा. आणि उद्या खरं तर सर्व टीमसाठी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की उद्या 7:15 वाजता रिपोर्टिंग आपल्याला इथे करायचं आहे आणि उद्या पहिला सामना हा ठीक 7 वाजता आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे उद्या ज्या संघांची पहिली मॅच असेल कळंब आणि वंजारपाडा बीच संघ आपण याची नोंद घ्या. आता खरं तर या मॅच मध्ये नितीन धुळे आलाय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची दाहकता दाखवण्यासाठी. पण अनिकेत भावेश नंतर बॉबी आणि ओमला आता कडवे प्रहार करावे लागणार आहेत. 3 ओव्हरमध्ये 35 आहेत, चांगला स्कोर आहे आणि या स्कोरला जर किमान 60+ घेऊन जायचं असेल तर ओम आणि बॉबीला विघ्नहर्ता कर्जतसाठी आता आपली धुवाधार बॅटिंग दाखवावी लागेल. बेधडकपणा त्यांना ठेवावाच लागेल कारण इथे जर तुफानी आलवेत तुम्ही चढवले नाहीत तर थोडं कठीण होईल चांगल्या स्कोरसाठी. गोलंदाज सय्यद नितीन धुळे. पहिला चेंडू खोला टाकला, अपील जोरदार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मात्र सेफ हँड आहे. असं वाटलं की कदाचित हा चेंडू घातक ठरेल. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण जे क्रीडांगण पाहतोय भव्य दिव्य क्रीडांगण ज्याच्या सर्व बाजूंनी रॅलिंग देखील आपण पाहतोय आणि हा भव्य दिव्य शामयाना रायगड जिल्ह्यातील खरं तर ही अग्रमानांकित अशी स्पर्धा मनसे रायगड चषक आणि ही स्पर्धा उभारण्यासाठी
आधी जी मेहनत घेतली खरं तर निकेश राऊत दादा असेल, ओमकार तुपे असेल, अक्षय राऊत असतील आणि संपूर्ण भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती मात्र कमालीची आणि खरं तर त्या मेहनतीचं हे मोठं यश आहे ते मनसे रायगड ही स्पर्धा. फटका भारी आहे, फटका भारी आणि ठोकलाय तो मात्र षटकार. पावर आहे ती मात्र विघ्नहर्ता कर्जत टीमची. आलाय सिक्सर. विघ्नहर्ता कर्जत टीमला कारण टॉप बॉलर नितीन धुळेवरती आलेला षटकार होता आणि आता जर 3 लगातार षटकार खेचले तर मात्र भूषण राऊत यांच्याकडून मात्र रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल तर विघ्नहर्ता कर्जत टीमसाठी. बॉबी इथून मात्र आता नितीन धुळेवरती अटॅकिंग मोड मध्ये आला आणि आता नितीन धुळेची स्ट्रॅटेजी काय असेल ओव्हर नंबर 4 मध्ये. बॉल नंबर 3, तिसरा बॉल आहे ऑन साइडला या ठिकाणी खेळाडू पोचलाय देखील आणि एक सिंगलने स्ट्राइक इथून रोटेट होईल. खरं तर असं वाटलं की कदाचित हा चेंडू शरीरावरती असावा पूर्णपणे पण बॅटचा हलकासा स्पर्श इथून सिंगल देऊन गेला. गोलंदाज नितीन चौथ्या चेंडूसाठी मार्गस्थ. बॅटला ब्रश झाला, विकेट किपरची मिस्टेक. चेंडू चाललाय सरळ मागे. मनसे रायगड चषकाचा लक फॅक्टरने आलेला, फिल्डरच्या मिस्टेकने आलेला हा चौकार. या चौकाराने स्कोर येतो मात्र 46 आवाज झाल्यात ओव्हर नंबर 4 मध्ये. नितीन धुळेला देखील आता फलंदाजांना थांबवणं थोडं कठीण होत चाललंय आणि बॉल येतो मात्र 5वा. खोला टाकलाय. वा व्हॉट अ बॉल, क्लीन बॉल. दांडी 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 गुल, बॅटर आउट. घेऊ चला, जास्त वेळ घेऊ नका. 5 चेंडू संपले. नितीन धुळेचा टोक क्रशिंग यॉर्कर मात्र फलंदाजाची दांडी गुल करून गेला आणि खरं तर विघ्नहर्ता कर्जत संघाचा जो फलंदाज बॉबी बॅटिंग करतोय ना, आरसीके नावाची इलेक्ट्रिक अतिशय मोठी नामांकित कंपनी आहे. त्या कंपनीकडून मात्र बॉबीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आरसीके कडून शुभेच्छा आल्यात आणि आता बॉबी खरं तर त्या शुभेच्छांचा स्वीकार करत एक चांगली बॅटिंग पेश करेल यात मात्र शंका नाही. नितीन धुळेचा हा अंतिम चेंडू आहे. ओव्हर नंबर 4 ची समाप्ती या चेंडू नंतर होईल. लास्ट बॉल ओव्हर नंबर 4 चा. ओव्हर कंप्लीट. स्कोर झालाय तो 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता कर्जत संघाचा 46. सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे. जय भवानी वावळोली आणि त्यांच्या विरोधात लढणार तो अधिराज 11 दीपा पाटील उमरोली. दोन्ही संघांचे कर्णधार. 1 षटक बाकी. एका ओव्हर नंतर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा ही आपल्यासाठी सूचना आहे. 4 ओव्हर 46 जावा आणि खरं तर या क्रीडा स्पर्धेला जी मेहनत राहिलेली आहे खरं तर ही स्पर्धा उभारण्यासाठी निकेश राऊत दादा, ओमकार तुपे, अक्षय राऊत
आणि अगदी भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि खरं तर त्या मेहनतीने आपण ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि खरं तर त्यांच्या साथीला मी पाहिलं, मी 7 वाजता या ठिकाणी पोहोचलो. अगदी तेव्हा देखील या स्पर्धेची सर्व तयारी होत असताना आदरणीय मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील देखील भाई देखील स्वतः या मैदानावरती होते. अगदी 7:30 वाजले तरी तयारीसाठी भाई स्वतः या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसोबत होते. आदरणीय भरतजी लोंगले साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय की भरतजी लोंगले साहेब आपण यावा आणि आपला यथोचित मान सन्मान मनसे रायगड चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत साहेब. लास्ट ओव्हर आहे आता. लास्ट ओव्हर मध्ये देखील बॉबीचे फटकेबाजी संघासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल का? पहिला चेंडू ऑन साइडला खेळला, पहिली धाव वेगाने, दुसरीचा कॉल होईल का? गरज आहे धावांची, स्ट्राईक पाहिजे स्वतःकडे. फलंदाज इथून आउट. जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बंगलाई जनतेचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. थँक्यू डिझाय. चला नवीन फलंदाज लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. स्कोर 47 आहे. ओव्हर नंबर 5वी इथून सुरू झाली. अंतिम ओव्हरचा खेळ सुरू झाला. पहिलीच इनिंग आहे. श्रीवीरा बीड कडून जय धुळे आलाय. जय धुळेच्या गोलंदाजी खासियत की जेव्हा जेव्हा जय गोलंदाजीला सुरुवात करतो ना, गोलंदाजी करत असताना अगदी जमिनीला स्पर्श देखील तो करत असतो, ही त्याची खासियत आहे. आणि आता बॉबी कडून भरपूर अपेक्षा आहेत. एक्सपेक्टेड बॅटिंग आता बॉबीला करावी लागेल. ओव्हर नंबर 5, 1 चेंडू 1 धाव 1 विकेट आली. स्कोर येतो 47. विघ्नहर्ता कर्जत संघाचा 50च्या आसपास धावसंख्या दिसतीये. प्रेक्षकांची पूर्णपणे नजर या मॅच वरती आहे. फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन आमचा प्रेक्षक राजा मॅच कडे बघतोय. बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न, टर्न घेतला चेंडूने, पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, बॅट पासून दूर. ही खासियत आहे जय धुळेची. चेंडू वेगाने टाकण्यापेक्षा टप्पा चांगला कसा राहील, फलंदाजाला कसं फसवता येईल, या स्पेशालिटीने जय धुळेची नेहमीच गोलंदाजी राहिलेली आहे. स्कोर येतो मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 47. स्कोर थांबलाय. धावा पाहिजे टीम. विघ्नहर्ता कर्जतला. बॅटिंग करतोय तो बॉबी. बॉबीच्या बॅटमधून ऑन साइडला खेळाडू आहे, पकडली आहे कॅच. विकेट इथून आउट. बॉबी बॅक टू द पॅव्हेलियन. मंचावरती आपण सन्मान पाहतोय. मंगेश मार्के दादा यांचा सन्मान या ठिकाणी जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. खरं तर मार्केवाडीच्या आणि त्याचबरोबर भाईंचे हे सर्व चाहते सहकारी आहेत. 3 चेंडू संपले. स्कोर येतो 47. मनसे रायगड चषकामध्ये तुम्हाला जितेंद्रभाई पाटील भाईंवरती असणारं प्रेम आणि 4 रात्रीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची उपस्थिती देखील दिसेल. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर प्रेक्षक देखील तुम्हाला मोठ्या संख्येने बघा. आज पहिली रात्र आहे देखील दोन्ही प्रेक्षकांचे जे स्टँड आहेत ते मात्र खचाखच भरलेले आहेत. आणि आता जय धुळे. ओव्हर नंबर 5, चेंडू नंबर 4 ऑन साइडला. फटका भारी आहे पण तिथे फिल्डिंग त्या ठिकाणी करण्यात आली. कॅच इथून पकडण्यात आली की काय? जय धुळेने बॅक टू बॅक 2 विकेट संपादन केलेले आहेत. मनसे रायगड चषक 2025 ची पहिली विकेट हॅट्रिक आणि पहिल्या विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जय धुळे.
4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव जय धुळेने खर्च केली. 47 रन, 46 होत्या 4 ओव्हरमध्ये. असं वाटलं की 5व्या ओव्हरमध्ये हा धावांचा टप्पा 60 प्लस जाईल. 4 चेंडूमध्ये 1 धाव, 2 बॅक टू बॅक विकेट. जय धुळे इज ऑन हॅट्रिक नाव. आणि 5वा चेंडू विकेट हॅट्रिक साठी जय धुळेचा. गोलंदाज तयार. 5वा चेंडू हवेत, चेंडू हवेत, कॅच ड्रॉप. विकेट हॅट्रिक होती, कॅच इथून ड्रॉप झाली. सिंगल जरूर मिळेल. थोडा मी म्हणेल की नाराज असेल जय, कारण कॅच व्हायला हवी होती. चेंडूपर्यंत खेळाडू पोहोचला होता, पण सिंगलने स्कोर येतो 48. मनसे रायगड चषक 2025. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ खरं तर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो. अतिशय सुसज्ज नियोजन, नीट नेटकं आयोजन असणारी जितेंद्रभाई पाटील यांची, मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांची ही अग्र नामांकित स्पर्धा. रायगड जिल्ह्यातील खरं तर प्रत्येक संघाने कौतुक केलं की टी शर्ट असेल किंवा 8 संघांचा लॉट्स एका दिवशी खेळवणारी ही एकमेव स्पर्धा. जय धुळेचा हा चेंडू थोडा कदाचित दिशेने भरकडलाय. जय 1 रन आणि एका रनने 49 धावा झाल्यात. त्या मात्र टीम विघ्नार्था कर्जत संघाच्या 1 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे. 49 धावा, स्कोर थोडा कमी आला. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 3. पहिल्या ओव्हरमध्ये नितीन धुळेने धावा दिल्या होत्या 3. 2 षटके मात्र थोडी कमी धावसंख्येची आली. आणि अंतिम चेंडू जय धुळेकडून श्रीवीरा बीट टीम कडून. लास्ट बॉल आहे, खेळाडू दूर आहेत. पहिली केली आहे कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न सुरू. फिल्डिंग होईल, फेक होईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि 5 षटकांचा खेळ इथून संपलाय. स्कोर झालाय तो मात्र 51-52 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय श्रीवीरा बीट टीम साठी. आणि या वळूया आपण टॉस कडे, जिथे मात्र 2 कर्णधार उपस्थित आहेत. जय भवानी वावळोली आणि अधिराज 11 दिबा पाटील उमरोली. असं टाइम आपण घेऊ नका. यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेसला आपण सुरुवात करणार आणि 4 ओव्हरच्या सेकंड राऊंडच्या मॅचेस असतील. जय भवानी वावळोली आणि अधिराज 11 दिबा पाटील उमरोली दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. थँक्यू. 52 धावांचं टार्गेट आणि दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. दोन्ही कॅप्टनच्या नाश्त्याची व्यवस्था करा. बघा, दोन्ही कॅप्टन मध्ये चर्चा चालू आहे. त्यांच्या चर्चा झाल्याच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. तर या ठिकाणी मी जितू रुठे यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. एका बाजूला अधिराज 11 दिबा पाटील उमरोलीचे कर्णधार अतुल लोंगले आलेले, तर दुसऱ्या बाजूला जय भवानी वावलोलीचे कर्णधार धनराज कांबेरे आलेले. दोन्ही कर्णधार आमच्या समवेत आहेत टॉस करण्यासाठी. जितू रुठे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकाल दोन्ही कर्णधारांना. इथून मात्र हस्तांदोलन करत असताना रुठे दादा. हेड इज द कॉल. टॉस जिंकलाय तो मात्र जय भवानी वावलोलीने. पाहुण्यांना विनंती करेल आपण आसनात सहावं. धनराज, काय डिसिजन असेल? फिल्डिंग. धनराज, आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी खरं तर मला आवर्जून विचारायला आवडेल धनराज की या वर्षी दिबा पाटील उमरोलीच्या विरोधात आपली मॅच झाली होती का? नाही, पहिल्यांदाच. येस, या वर्षी पहिल्यांदाच मॅच आहे. धनराज, पुन्हा एकदा विचारेल की जे आयोजन केलंय खरं तर भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोल आणि विशेषतः जितेंद्रभाई पाटील, खरं तर भाईंचं हे आयोजन इतकं बहारदार आहे. तर धनराज, किती मजा येते ही स्पर्धा खेळत असताना? खेळायला तर खूप मजा येते ना. आयोजन एक नंबर आहे. 2 तालुक्यामध्ये तरी भारी आहे सध्या.
येस, धनराजने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अतुल काय सांगाल? खरं तर ही जी स्पर्धा, भाईंची स्पर्धा जेव्हा जेव्हा येते ना, उमरोलीच्या प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्सुकता असते की दिभा पाटील उमरोली संघ या स्पर्धेमध्ये जितेंद्रभाई पाटील यांच्या मनसे रायगड चषकामध्ये 100% ट्रॉफीचा मानकरी ठरेल. आज त्याच उद्देशाने, त्याच जिद्दीने संघ उतरणार आहे का? हो, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. आम्ही 3 वर्ष झाले सलग तिसऱ्या राऊंडला हरतोय. या वर्षी आम्ही 100% देऊन क्वालिफाय होऊ. येस, धन्यवाद अतुल. बॅटिंग आपल्याला करायचं आहे. अतुल, मी वैयक्तिक विचारलं की जितेंद्रभाई पाटील, खरं तर भाईंनी ज्या वर्षी स्पर्धेचं आयोजन केलं ना, त्या वर्षी खरं तर बऱ्याचशा संघांना खरं तर एक मोठ्या बक्षिसांची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. जितेंद्रभाई पाटील, भाईंबद्दल विशेषतः काय म्हणाल? भाईंनी आम्हाला इथे खेळायला संधी दिली, त्यांचं मनापासून थँक्यू बोलतो त्यांना. आणि अशीच टुर्नामेंट खेळवत राहा. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, जिथे मात्र 52 धावसंख्येचा पाठलाग सुरू केला जाईल मैदानाच्या आतमध्ये, आणि ऐकूया सेकंड इनिंगमध्ये आवाज समीर सोमने सरांचा. हॅलो, धन्यवाद अजयजी डायरे सर, आणि त्याचबरोबरीने धन्यवाद पियुषजी बाबरे. 52 धावांचा पाठलाग, सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. सध्या बाईकची देखील भाई चर्चा चालू आहे. पॅशन या स्पर्धेचं सर्वाधिक मोठं पारितोषिक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला पॅशन बाईक आपण देणार आहोत. सोपं काम नाही आहे. तेजस आणि त्याच्या साथीला आहे तो महेंद्र रुठे. पहिलाच बॉल मिड विकेटला, वाऱ्याच्या विरोधात हा फटका, क्षेत्ररक्षक जजमेंट चुकलंय, बॉल सीमारेषा पार, चौकार. डीजे कल्पेश, तुमचे मनापासून आभार. पहिलाच बॉल मात्र इथे चौकार आलाय. 4 धावा. बॉबीचा हा चेंडू, उसळता चेंडू होता, ऑन साइडला पूल मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला, झेल घेतला जातोय. पहिला धक्का दिलाय बॉबीने, बाद होतोय तेजस. मनसे रायगड चषक 2025 ही स्पर्धा पाहतायत. माझ्या समेत आज थर्ड अंपायर म्हणून विकी शेलार आहेत, जे खंबालपाड्याचे 40+ क्रिकेट सध्या गाजवत आहेत. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला की विकी शेलार सध्याच्या त्यांच्या रनिंग टीममध्ये देखील सूट होऊ शकतात, परंतु कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचे वेगवेगळे नियम आहेत. तुम्ही एकदा 40+ मध्ये गेलात तर तुम्ही रनिंग टीममध्ये येणं थोडं कठीण काम होऊन जातं. आणि ते सांगतायत की पॅशनची गाडी समीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला हे खूप मोठं पारितोषिक आहे. बहुतांशी ठिकाणी ठरलेल्या गाड्या असतात, मी असं म्हणत नाही आहे, त्यांना अजिबात डिवचत नाही आहे, बोलतही नाही आहे, परंतु पॅशनची गाडी ठेवणं म्हणजे तालुक्यात, कर्जत तालुक्यात हे पहिल्यांदा कोणी केलं असेल तर आदरणीय जितूबाईंनी केलेलं आहे. अशी भली मोठी पारितोषिकं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. ही एकमेव अशी स्पर्धा आहे की ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसामध्ये 8च संघ खेळायला मिळत आहेत. हे फार रेअरली पाहायला मिळतं आमच्या तालुक्यात. जय धुळे ऑन साइडला आल्या आल्या स्वीप केलाय, बॉल पाठवलाय सीमारेषा पार, जयचा चमत्कार, षटकार. येत आहे धावांचा पाऊस. याच गोष्टीची चर्चा आदरणीय जितेंद्रबाई सातत्यानं करतायत
या वर्षी मला असं वाटते की एक वेगळं रूप फलंदाजांचं आपण या मनसे रायगड चषकामध्ये पाहतो आणि सगळ्यांना ठाऊक आहे की आदरणीय जितूभाई देखील तितकेच उत्कृष्ट फलंदाज आहेत. चांगली बॅटिंग आजही मला असं वाटते करतील, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि याचं हे कौतुक कुणी केलंय तर टेनिस क्रिकेटचा अनभिक्षित राजा अर्थातच कृष्णा सातपुते यांनी देखील केलंय, कारण त्याला देखील ठाऊक आहे की जितूभाई हे अतिशय चांगले खेळाडू आहेत. धावसंख्या 10, 52चा पाठलाग. पाठ टाकलेला बॉल मनगटाच्या हाने वळवलाय, तो मात्र मिड विकेटला सिंगल घेतली जाते. ऑन स्कोर 11. पहिले षटक बॉबी गोलंदाजी करतोय. विघ्नहर्ता कर्जत आणि त्यांच्या विरोधात मात्र श्रीवीरा बीड यानंतरची लढत होईल. अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या विरोधात जय भवानी वावळोली या दोन संघादरम्यान. प्रत्येक कर्णधार इथे सांगतोय की दर्जेदार आयोजन आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील दोन्ही जे स्टँड आहेत ते भरलेले आहेत, त्याबरोबरीने प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आजची पहिली रात्र आहे, उद्याच्या रात्रीपासून काही डान्सरही पाहायला मिळतील. या स्पर्धेचे काही व्हिडिओ खरोखरच खूप व्हायरल झालेले आहेत. फुल टॉस बॉल फसलाय फटका, भावेशचा झेल, फलंदाज बाद महेंद्र रुठे. दुसरा धक्का श्रीवीरा बीड संघाला. पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. या स्पर्धेतील आणि या खरं तर क्रीडांगणावरती सगळ्यात मोठी आठवण, सर्वात मोठी आठवण, अविस्मरणीय आठवण कोणती असेल तर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर माझे आमदार राजूदादा पाटील, कल्याण ग्रामीणचे आमदार, यांची उपस्थिती होती. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील आदिवासी शाळांना संगणक देण्याचं काम भाईंनी केलं होतं. आणि थोडा वेळ का होईना परंतु राजूदादाही भाऊक झाले होते आणि त्यांनी भरभरून कौतुक केलं होतं भाईंचं की खरोखरच क्रिकेटचा खेळ चालू आहे, अनेक स्पर्धा होत असतात, परंतु समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेण्याचं काम भाईंनी नेहमीच केलंय. गेल्या वर्षीचा देखील आम्ही पाहिलं की स्पेशल जे आहेत आपले त्यांना व्हीलचेअर देण्याचं काम देखील भाईंनी केलेलं आहे. म्हणजे भाई नुसतं क्रिकेट पुरते मर्यादित नाही आहेत, सगळ्यांनाच ठाऊक आहे. पाहुण्यांच्या अर्थातच उद्घाटन सोहळा आज आपले PI सिनियर PI कर्जतचे गरड साहेब यांच्या शुभ हस्ते झाला. आणि या स्पर्धेचा पहिला टॉस कोणाच्या हस्ते झाला असेल तर ते अर्थातच आपले पत्रकार बंधू, जे किती एक वेगळं पण भाई नेहमी स्पर्धेतून घेऊन येत असतात. फलंदाज बाद झालाय, 2 धक्के मात्र दिलेत. धावसंख्या ती 11. नितीन खोलात टाकला होता चेंडू, ऑन ड्राईव्ह केला मिड ऑनच्या दिशेने. दोन्ही बंधुराज सध्या मैदानात आहे, जय आणि नितीन. 2 विकेट गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 11 आणि आता 4 ओव्हरमध्ये धावा करायच्या असतील त्या 41. गणेशजींचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. पाहुण्यांचा सत्कार आदरणीय जितेंद्रबाई यांच्या शुभ हस्ते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11. चला विघ्नहर्ता भावेशजी जास्त वेळ घेऊ नका. चोवीस चेंडूंमध्ये धावा करायचे ते 41. पहिल्या षटकात 2 विकेट घेतल्यात बॉबीने आणि धावाही देखील दिल्यात 11. खूपच आखूट टप्प्याचा हा चेंडू सहज भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार.
मात्र इथे आलाय. पहिला चेंडू मात्र मिडविकेटच्या दिशेने षटकार खेचलाय तो जयने. धावा झाल्या 17. आता विजयासाठी गरज असेल ती 35 धावांची. विशालच्या पहिल्या चेंडूवरती जोरदार आक्रमण. पॉवर प्लेची सेकंड ओव्हर. पुढे आला पुन्हा एकदा तोच फटका तोच परिणाम षटकार. सध्या मैदानात आणि जयच्या बॅट मधून 2 धमाकेदार फटके पाहायला मिळाले. खरं तर गोलंदाजी करत असताना देखील जयने शेवटच्या षटकात फक्त धावा दिल्या त्या 5 आणि विकेट घेतल्या 2. आता बॅक टू बॅक 2 षटकार त्याने मारलेत. धावसंख्या 23. थोडा पुढे ठेवला टॉपेज घेतले. जय कॅच खाली येतो आणि जयने घेतलाय ते झेल. फलंदाज बाद होईल जय धुळे. षटकार त्यानंतर मात्र विशालने त्याचे विकेट घेतले. जय भागवतने मात्र शॉर्ट फाईन लेगला एक चांगला झेल घेतला अंडर प्रेशर. 23 झाल्यात. विजयासाठी मात्र गरज असेल ती 29 धावांची. 52चं लक्ष्य. सध्या चर्चा एकच चालू आहे भाई की उद्या भाई कोणत्या टीम मध्ये असतील, कारण उद्या एक एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहे. ठीक 6:30 वाजता चालू होईल तो. ठीक 6:30 वाजता 5 ओव्हरचा असेल. कोण टीमचा कॅप्टन असतील मला असं वाटतंय भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे माजी खेळाडू पुन्हा एकदा इन ॲक्शन दिसतील. टीम लिस्ट द्या तरच मजा येईल. वेगवान चेंडू. मागचे 2 चेंडू खरं तर सुरुवातीचे 2 चेंडू अखूट टप्प्याचे होते. थोडा दबाव जाणवत होता विशालवर, परंतु त्यानंतर स्वतःला चांगलं रेक्टिफाय केलं. चुका सुधारत असताना खंडू लोभी लांब लचक षटकारांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. तो सध्या मैदानात दाखल झालाय. 29 करायचे. धावा झाल्यात सेकंड ओव्हर चालू असताना 23. विकेट गेल्यात आतापर्यंत 3 श्रीविरा बीड संघाच्या. खूपच बार टाकलाय. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. उमेश केडे सर आणि सध्या आमचे देसाई सर पंचांच्या भूमिकेत आहेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत विकी शेलार. 24 धावा 28 ची गरज. शफल झाल्यानंतर मात्र निश्चित इथे गोलंदाजाला सहाय्य देण्यात येईल. माफी असावी. गोलंदाजाच्या बाजूने नक्कीच निर्णय जाईल यात शंका नाही. 24 सेकंड ओव्हर चालू आहे. विकेट्स आल्यात या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाकडून आणि पंच इशारा करतायत 22च्या स्वरूपात 1 धाव इथे नक्कीच जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 25 आणि आता 18 बॉल. विजयासाठी गरज असेल ती 27 धावांची. 18 चेंडू 27 ची गरज. रायगड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बंगलाई जनतेचा. आमच्या जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय. चला मॅच चालू करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14 आणि आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 18 धावा करायचे त्या मात्र 27. 27. बॉबी आलाय पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात.
दोन्ही संघांचे असंख्य पाठीराखे ते उपस्थित झालेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अठरा बॉल 27 ची गरज. चला जास्तीचा वेळ घेतला जातोय. कॅप्टन फिल्डिंग करणारी टीम लांब 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. त्या झाल्या नाहीत तर मात्र 5व्या षटकात एक प्लेयर आतमध्ये येईल. वेगवान फटका पार्लर स्ट्रोक होता. प्रेक्षकही खाली झुकला. त्याला ठाऊक आहे मला इजा होऊ शकते. खंडू लोबीचा धमाकेदार षटकार. धन्यवाद डीजे कल्पेश. त्यांचे देखील साथ आम्हाला इथे लाभते. चला चेंडूची पूर्तता करा आणि प्रेक्षकांना एक विनंती आहे की जो मॅच बॉल आहे तो कृपया करून आतमध्ये द्या. भले वाटलास एक नवीन चेंडू तुम्ही घेऊन जा. आणि पुढील 3ही रात्रींमध्ये प्रेक्षकांसाठी मात्र नक्कीच लकी ड्रॉ असणार आहेत. आणि मला असं वाटतं शेवटच्या 2 रात्रींसाठी प्रेक्षकांच्या लकी ड्रॉ साठी स्पोर्ट्स सायकल आहेत. 2 स्पोर्ट्स सायकल उद्या आकर्षक गिफ्ट आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात खंडू लोबीने इथे केले चुकी आणि फलंदाज बाद झालाय. 4था धक्का श्रीवीरा बीड संघाला. आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. आहे साऱ्याच्या मनात दादा आहे साऱ्याच्या मनात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. थँक्यू. विघ्न अर्था कर्जत हा संघ जो मैदानात खेळताना पाहतोय त्याच्याबद्दल अनेक चर्चा मात्र चालू आहेत. परंतु मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छिल की हा जो संघ यामधील जे सगळे खेळाडू आहेत ना त्यामध्ये 11च्या 11 खेळाडू हे हौशी खेळाडू आहेत. हौशी प्रचंड क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांचं. त्यांना एक संधी हवी होती आणि या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली. एकतीस झाल्यात. फलंदाज मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज जितू मैदानात दाखल झालाय बीड संघाचा. बॉबी थोडासा बाहेर मात्र निघाला. हा चेंडू निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे. कव्हर्सला मारला हा फटका. वाऱ्याचा ओघही त्याच दिशेने. शेवटी हा चेंडू अडवण्यात यश मिळालंय. 2 धावा या चेंडूवरती मात्र घेतल्या जात आहेत आणि या दुहेरीने धावसंख्या 33. विजयासाठी 19 पाहिजेत. बॉबीच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तो खंडूने परंतु त्याची विकेट घेतली. बॉबीने 3रा चेंडू टाकला निर्धाव आणि या 4थ्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. 19 पाहिजेत. 33 झाल्यात बीड संघाला विजयासाठी. स्क्वेअर ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर. फक्त एकच धाव या चेंडूवरती बॉबीने दिले. अद्यापही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू बाकी आहेत. धावा झाल्यात आतापर्यंत 34. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 पाहिजेत. मंचावरती गारपोलीतील वरिष्ठ ग्रामस्थ उपस्थित आहेत. सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे वरिष्ठ खेळाडू देखील उपस्थित आहेत.
स्वतः भाई या मंचावरून क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना आजची पहिली रात्र आहे आणि पुढील 4 रात्रींमध्ये अर्थातच मनसे रायगड चषकाचा एक दैदिप्यमान सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळेल. 18 पाहिजेत 13 चेंडूंमध्ये. लेफ्टी बॅटर नितीन, बॉबी, लोअर फुल टॉस बॉल शॉट मिड विकेटच्या दिशेने, हातातून चेंडू निसटला परंतु एक धाव काही वाचवता आली नाही. अंडरआर्म थ्रो आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 35 झालेली आहे. 12 चेंडू विजयासाठी 17ची गरज. चला एकत्रित येऊ नका विघ्नहर्ता कर्जत, कारण खूपच उशीर झालेला आहे. आम्ही समजू शकतो, कारण जेव्हा तुम्ही नवीन खेळाडू घेऊन मैदानात खेळता दोन्ही एंड कडून, तेव्हा थोडं फिल्डिंगमध्ये तुम्हाला वेळ लागेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. परंतु आयोजकांना देखील तुमच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. 12 बॉल धावा करायचे, त्या विजयासाठी 17. फलंदाजांनी चुका केल्या, जैनी चुकी केली. त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय खंडू, ज्याच्यासाठी हवा अनुकूल होती, एक पॅरलल षटकार त्याने मारला होता. खंडूला आपण असा फटका मारताना कधी पाहत नाही. एक अगदी स्कूप मारण्याचा प्रयत्न, तो बाद झाला. त्यानंतर तो नाराज झाला. कदाचित तो मैदानात असता तर आणखी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 4थ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय तो गौरव. 12 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत त्या 18. वाऱ्याचा ओघ दोन्ही बाजूनं थोडा फलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती तयार करत असताना फक्त कोणत्या दिशेने वारा आहे तसा तुमचा फलंदाज असायला हवा, लेफ्टी रायटी, कारण या एंडने लेफ्टी बॅटरसाठी थोडी कठीणाई आहे. नितीनचा हा फटका, स्वतः गोलंदाज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु नाही. एकच धाव. 11 चेंडू विजयासाठी 17. मनसे रायगड चषक उद्या ठीक 6:45 वाजता दोन्ही संघांना रिपोर्ट करायचे. पहिला सामना जो आहे वंजारपाडा बी आणि त्यांच्या विरोधात कळम, ताडोबा कळम या 2 संघादरम्यान असेल. 11 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत त्या 16. या ओव्हरमध्ये 8 ते 9 धावा आल्या किंवा त्यापेक्षा कमी तर हा सामना रोमहर्षक होईल. यष्टीरक्षक जवळ आलाय, थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाजावर. 11 चेंडू 16ची गरज. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू वळण घेतोय. ऑफ कटरचा इथे चांगला वापर. 10 चेंडू 16. पहा आघाडीचे फलंदाज बेजबाबदारपणे फटके मारण्याच्या नादात बाद झालेत. आता दबाव मागे मारलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, जे प्रयत्न करतोय. अडवलाय चेंडू, चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धावा इथे नक्कीच जोडल्या जातील. 2च धावा. 2 धाव्याने स्कोर 38. विजयासाठी धावा पाहिजे ते आता मात्र 14. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 14ची गरज. साधा सोपा सामना असं वाटत होतं प्रेक्षकांना देखील की हा सहज विजय प्रस्थापित करेल श्रीवीरा बीड संघ, परंतु या गोलंदाजाने गौरवने चांगली कामगिरी करत मात्र थांबवले फलंदाजांना. 9 चेंडू 14ची गरज. झपकन आतमध्ये आला चेंडू, विकेट कीपर थ्रो करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला झाले आणि ते डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होईल. सामना आता फिरवलाय तो गोलंदाज गौरवने. आणखी एक चेंडू टाकलाय निर्धाव. आता विजयासाठी 8 बॉल 14ची गरज. साधा सोपा जो सामना वाटत होता परंतु तो आता कठीण करून ठेवलाय फलंदाजांनी आपल्या चुकांनी. कारण जय असेल सलग 2 षटकार मारले. खरं तर जयच्या बॅटमधून 3 षटकार मारले, तो बाद झाला. खंडूने षटकार मारला होता, तो बाद झाला. ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तेजस देखील चौकार मारून तो बाद झाला. कोणी मैदानात थांबला नाही, त्यामुळे विकेट आल्यात आणि या विकेटचा दबाव आता जाणवतोय.
मैदानात खेळतोय तो नितीन. 8 चेंडू विजयासाठी धावा पाहिजे त्यात 14 श्रीवीरा बीड संघाला. लोअर फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतला जातोय. फलंदाज बाद नितीन. आणखी एक धक्का श्रीवीरा बीड संघाला. गोलंदाजी गौरव कडून काय गोलंदाजी केले. 7 चेंडू आणि आता विजयासाठी धावा पाहिजे त्यात 14. या ओव्हरमध्ये गौरवने फक्त 3 धावा दिल्यात. सामना अक्षरशः फिरवलाय. जो सामना साधा सोपा वाटत होता असं वाटलं सगळ्यांना की श्रीवीरा बीड संघ या सामन्यावरती विजयाची शिक्कामोर्तब 4थ्या षटकातच करते की काय, परंतु 4थ्या षटकात आला गौरव. त्याने 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. नवीन फलंदाज मैदानात शिवम दाखल झालाय. 7 चेंडू विजयासाठी 14. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. धावा झाल्यात आतापर्यंत 38. 52चं लक्ष्य. 7 चेंडू विजयासाठी 14 पाहिजेत. 13 झाल्या तर सुपर ओव्हर. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मिड विकेटला फटका. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. 1 धाव तर झाले, फेक झाले. फलंदाज मात्र पोहोचलेला आहे. 2 धावा इथे घेण्यात यश मिळालंय. दोन्ही यंगस्टर सध्या मैदानात आहे. काय षटक टाकलंय गौरवने. या ओव्हरमध्ये गौरवने फक्त धावा दिल्या 5. सामना फिरवला आपल्या बाजूने, अर्थातच विघ्नहर्ता कर्जतच्या बाजूने. आणि आता 6 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 12 धावांची बीड संघाला. तालुक्यात आहे तो लई चर्चेत, आहे तो लई चर्चेत, दादा आहे तो लई चर्चेत. रमलय आहे जितू पाटील दादाचे ये नावात, दादाचे ये नावात. दमलय दादाचे ये नावात. जनता सारी हाय साथीला नावाचा हाय बोल मला. जितू पाटील कर्जतवाला चला लवकरात लवकर बॉबी फिल्डिंग सेटअप करून घ्या, कारण आता जवळजवळ 12:56 झालेत. हा सामना 1 तासाच्याही वरती जाऊन पोहोचलाय. सहा चेंडू विजयासाठी मात्र धावा पाहिजेत त्या 12. ऑन स्ट्राइक असेल आता निकेश. गोलंदाजीसाठी आलाय तो सुयश. सुयश आलाय गोलंदाजीसाठी. स्वतः ऍडव्होकेट देखील आहेत. पाहूया लास्ट ओव्हर मध्ये केस कोणाच्या बाजूने विजय करून देत आहेत. पहिलाच बॉल आणि इथे निर्धाव चेंडू. पंचांकडे अपील, परंतु हा निर्धाव चेंडू आलाय. यापेक्षा आणखी काय हवं. पहा अगोदरचे फलंदाज जे सुरुवातीपासून आक्रमण करत होते, बेधडकपणे खेळत होते, महत्वाचे फलंदाज होते, ते बाद झाल्यानंतर मात्र दबाव. 5 चेंडू 12 पाहिजेत. सुयश टप्पा पुढे ठेवला. शॉर्ट मिड विकेटला बॉबी आहे. फेक झाले. वेगाने आत रो केला होता. एकच धाव. प्रॉपर फिल्डिंग पोझिशन सेट केले. वेगवान थ्रो होता बॉबीचा, परंतु बॅटरी पोहोचलाय. 4 चेंडू विजयासाठी 11 पाहिजेत. शिवम कडून अपेक्षा खूप आहेत. 4 चेंडू 11ची गरज. 10 झाल्या तर सामना बरोबरीत सुटेल आणि मग होईल सुपर ओव्हर. विघ्नहर्ता कर्जत की श्रीवीरा बीड. लॉन्ग ऑनला छोटा तीर, घाव करे बडा गंभीर. शिवमचा षटकार 6 धावा. सुयश यांचा विटनेसच गायब करून टाकला तो शिवमने. लॉन्ग ऑनला एक षटकार केसला. 3 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज.
सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर. सुयश करेल का कमबॅक? लेफ्टी बॉलर. पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त एकच दिली होती. फटका कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडतोय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटला, 2 धावा. सामना संपलेला नाहीये. रोमहर्षक सामना. अरे मनसे रायगड चषकाची स्पर्धा सामने एकतर्फी होतील असं कदापि होणार नाही. लास्ट पर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. शेवटच्या क्षणी मात्र हा झेल सोडला आणि तिथे 2 धावा. बरेच नवीन खेळाडू या संघामध्ये खेळतात. काही अंडरआर्म क्रिकेट खेळणारे खेळाडू देखील या संघामध्ये खेळतात. बॉक्स क्रिकेट असेल किंवा अगदी आपण पाहतो ना टर्फ क्रिकेट असेल, 2 चेंडू विजयासाठी 3 पाहिजेत. शिवमचा हा फटका मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, परंतु शेवटी 2 धावा इथे घेण्यात यश मिळालंय. सामना बरोबरीत. आता 1 चेंडू विजयासाठी 1. काय सामना रंगलाय. श्रीवीरा बीड विरोधात विघ्नहर्ता कर्जत. परंतु मित्रांनो, एक आवर्जून मी सांगेल, श्रीवीरा बीड हा संघ कित्येक वर्ष कर्जतच्या पटलावरती खेळतोय, परंतु विघ्नहर्ता कर्जत पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, नाईट स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यांचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विघ्नहर्ता कर्जतसाठी. चांगला खेळ त्यांच्याकडून, परंतु सामना संपलेला नाहीये. सामना बरोबरीत आहे. 1 चेंडू विजयासाठी 1. सुयश टू शिवम. बॅकफुटला जाऊन हा फटका खेचलाय. विजयी चौकार. शिवमचं सेलिब्रेशन. हा सामना त्याने संपवलाय, जिंकवलं आपल्या श्रीवीरा बीड संघाला. वन साइड हिरो, परंतु विघ्नहर्ता कर्जत खूप चांगले खेळलात. प्रॅक्टिसची खरोखरच गरज आहे आणि त्याचबरोबरीने मैदानावरचा जो अनुभव आहे तो थोडा कमी पडला. त्या कारणास्तव